नमस्कार मित्रांनो, तू हिरे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय. अर्णव ईश्वरी कारमध्ये बसतात आणि ईश्वरीच्या घरी ते चाललेले असतात. ईश्वरी कारमध्ये बसते आणि अर्णव तिला म्हणतो, ईश्वरी कारमध्ये बसण्याचे काही एटिकेट असतात आणि ते आपल्याला फॉलो करावेच लागतात. ईश्वरी म्हणते, कारमध्ये बसायचे मॅनर, जेवायचे मॅनर, सगळ्या प्रकारचे मॅनर्स आहेत, पण माणसांशी बोलायचं कसं याचे मॅनर्स तुमच्याकडे नाहीयेत. अर्णव म्हणतो, एक मिनिट बडबड करणं बंद कर. कारमध्ये बसलीस तू आणि ती पण मागे. मी काय तुझा ड्रायव्हर नाहीये. ईश्वरी म्हणते, मला इच्छा नाहीये तुमच्या शेजारी बसायची. अर्णव उठतो आणि मागच्या सीटवर जाऊन बसतो. अर्णव म्हणतो, जा गाडी चालव. ईश्वरी म्हणते, टू व्हीलर असली असती ना तर आरामात चालवली असती. ईश्वरी कारमधून खाली उतरते आणि समोर जाऊन उभी राहते. अर्णव तिच्याकडे येतो. अर्णव म्हणतो, आपल्याकडे आता टू व्हीलर नाहीये, त्यामुळे आता आपल्याला कारने जावं लागेल. ईश्वरी म्हणते, मला तुमची आणि तुमच्या कारची दोघांचीही जरूरत नाहीये. मी माझी पायी पायी जाईल. अर्णव म्हणतो, ठीक आहे, माझी काहीच हरकत नाहीये. तुला जायचंय ना, मग तू जा. ईश्वरी म्हणते, नको, त्यापेक्षा आपण रिक्षाने जाऊ. अर्णव म्हणतो, हो जाऊ ना रिक्षाने. तू रिक्षाने जाताना काय माझ्या शेजारी बसणारच नाही. ड्रायव्हरच्या डोक्यावर बसणार ना तू. रिक्षात माझ्या शेजारी बसायला प्रॉब्लेम नाहीये तुला. मग कारमध्ये काय प्रॉब्लेम आहे? दोघही भांडत बसतात. अर्णव वैतागतो आणि अर्णव म्हणतो, मला तुझ्यासोबत भांडण्यात आणि तुझ्यासोबत येण्यात कुठेही इंटरेस्ट नाहीये, पण तरीही मी तुला शांतपणे विचारतोय, मिस इंदोर, तू माझ्यासोबत येशील का माझ्या कारमध्ये बसून माहेरी? ईश्वरी कारमध्ये जाऊन बसते आणि अर्णवही जाऊन कारमध्ये बसतो. ईश्वरीला सीट बेल्ट लावता येत नाही. अर्णव तिची मदत करतो. दोघही खूप जवळ आलेले असतात. अर्णव ईश्वरीला सीट बेल्ट लावून देतो. अर्णवला खूप छान वाटतं. तो स्माइल करत फक्त विचार करत असतो. ईश्वरी म्हणते, आता निघायचं का मनात विचार करताय? का मला कुठले अजून ताणे मारता येतील ते? अर्णव ईश्वरी तिथून निघून जातात. तर इकडे वल्लरी अविनाशकडे येते. वल्लरीची खूप तनतन चालू असते. वल्लरी म्हणते, फक्त एक दिवस झालाय दोघांच्या लग्नाला, पण तरी पण अर्णव तिच्या माहेरी गेलाय तिला सोडायला. पण काय हो, हा मुलगा कुणाला सांगतोय की तिला वाचवण्यासाठी लग्न केलंय त्याने? आणि कसं असतं ना, एखाद्याच्या मनाविरुद्ध लग्न झालं की तो बायको बायको करत बायकोच्या मागे मागे फिरत नसतो. उद्या घरात गट बसणार आहे, सगळी तयारी बाकी आहे, आणि ही बळजबरीची सुनबाई गेली माहेरी निघून, आणि नवरा तर आहेच तिचा, डोक्यावरून तिला फिरवायला. अविनाश विचारतो, पण तुला या सगळ्याचा काय त्रास होतोय? वल्लरी खूप चिडचिड करत असते. तर इकडे अर्णव ईश्वरी कारमध्ये बसलेले असतात. अर्णव रेडिओ लावतो आणि त्याच्यावरती छान रोमॅन्टिक गाणे चालू असतात. ईश्वरी चॅनल चेंज करते, पण जेव्हा जेव्हा ती चॅनल चेंज करते तेव्हा तेव्हा एक वेगळं छान रोमॅन्टिक सॉन्ग ऐकायला मिळतं. अर्णव ईश्वरीकडे बघून स्माइल करतो. तर थोड्या वेळाने सिग्नल लागतो आणि अर्णव अचानक ब्रेक मारतो, आणि त्या जोराच्या ब्रेकमुळे ईश्वरीचा हात पुढे ढकलला जातो. ईश्वरीच्या हातातली बांगडी फुटते आणि त्याची काच तिच्या हाताला लागते. अर्णव तिचा हात बघायला जातो, पण ईश्वरी हात खेचून घेते आणि रडत असते. अर्णव तीच बांगडीची काच उचलतो आणि आपल्या हातात घट्ट धरतो आणि ते आपल्या हातात घट्ट दाबतो. अर्णव ईश्वरीला सॉरी म्हणतो. ईश्वरी म्हणते, जरा हळू गाडी चालवा, चला आता. अर्णवला खूप वाईट वाटलेलं असतं. तो ईश्वरीच्या त्या लागलेल्या हाताकडे बघत राहतो. तर इकडे वल्लरी अविनाशला म्हणते, मी इतकी वर्ष अर्णवला सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, आणि आता मला असं वाटतंय की काल आलेली ती इंदोरची मुलगी माझ्याकडून सगळं काही हिसकावून घेते की काय? अविनाश विचारतो, हिसकावून घ्यायला तुझं मुळात होतं तरी काय? आणि वल्लरी, सगळे तुझ्यासारखे नसतात, कायम पैशाचा विचार करणारे. वल्लरी म्हणते, ओ गप्प बसा, आजकाल जरा जास्तच बोलताय तुम्ही. त्या मुलीचा अर्णवच्या पैशांवरती डोळा आहे. तिला हवं ते तिने साध्य केलंच आहे ना. अविनाश म्हणतो, ती मुलगी काय ग? ती सून आहे या घरची, मालकीण आहे ती या घरची.
वल्लरी म्हणते मालकीन का? लायकी तरी आहे का त्याची? अविनाश म्हणतो तुझी आहे का लायकी? अर्णव मनाने चांगला आहे म्हणून त्याने इतके वर्ष कधी जाणू दिलं नाही की आपण इथे आश्रितासारखे राहतोय. पण वल्लरी तू विसरू नकोस, काहीही झालं ना तरी पण आपण आश्रितच आहोत इथे. वल्लरी म्हणते तुम्ही असाल आश्रित पण मी नाहीये. तर इकडे अर्णव फुलं घेण्यासाठी एका फुलवालीच्या इथे गाडी थांबवतो. अर्णव लाल रंगाचे गुलाब घेतो आणि त्या फुलांमधलं एक गुलाबाचं फूल काढून तो ईश्वरीला दाखवतो. ईश्वरी विचारते काय कशासाठी? अर्णव म्हणतो केसात माळ ना. ईश्वरी म्हणते काही एक गरज नाहीये. चला ओ, आई बाबा वाट बघत असतील. अर्णव ते गुलाबाचं फूल ठेवून देतो आणि ते दोघं पुन्हा निघतात. तर इकडे वल्लरी म्हणते अर्णव आणि अंजलीला मी माझ्या घरामध्ये आश्रय दिलाय, नाहीतर दोघं सडत पडली असती कुठल्या तरी आश्रमामध्ये. अविनाश म्हणतो तू त्यांना आसरा का दिलायस हे बाकी कोणाला जरी माहिती नसलं ना तरी मला चांगलंच माहिती. तू त्यांच्यावरती काही उपकार नाही केलेलेस. वल्लरी उगाच मला तोंड उघडायला लावू नकोस. नाहीतर वल्लरी म्हणते नाहीतर काय हो, काय कराल तुम्ही? तुम्हाला मी शेवटचं सांगून ठेवते, माझ्या नादी लागायचं नाही. मी कुठल्याही थराला जाऊ शकते हे तुम्हाला चांगलंच माहिती. अविनाश म्हणतो माहिती, म्हणूनच मी गप्प बसलो ना इतक्या वर्षांपासून. इतकी वर्ष मुलं लहान होती आणि तू मला धमकावलं होतं त्यांना सोडून देईल म्हणून. म्हणून मी इतके वर्ष गप्प होतो. पण आता तसं चालणार नाही या. तर इकडे अर्णव ईश्वरीच्या माहेरी पोचतात. ईश्वरीची आई आत्या वाट बघत बसलेले असतात. ईश्वरी कारमधून खाली उतरते आणि धावत जाऊन आईला मिठी मारते. ईश्वरी त्या दोघींना भेटते. अर्णव फुलं घेऊन पुढे येतो आणि तो सुप्रियाला ती फुलं देतो. सुप्रिया म्हणते अरे वा, चक्क जावयाने माझ्यासाठी गुलाबाची फुलं आणलीयेत. ईश्वरी म्हणते आई त्यात काटे नाहीयेत ना, हे एकदा बघून घे. आई म्हणते अगं ईशू, काटे नसले तर ती गुलाबाची फुलं कसली? सुप्रिया त्या दोघांनाही आत यायला सांगते. तर इकडे अविनाश वल्लरीला म्हणतो वल्लरी आहे ते मान्य करून नीट जगायला शिक. आणि जर तुला जमत नसेल ना तर मी आता गप्प बसणार नाहीये. कळतंय ना मी काय बोलतोय ते. मी बोललेलं सगळं काही लक्षात ठेव. असं म्हणून अविनाश तिथून निघून जातो. वल्लरी मनात म्हणते इतक्या वर्षात केलेल्या कष्टाचं फळ आता मिळायची वेळ आली. पण हा माणूस आता मला शांत बसायला सांगतोय. नाही, असं अजिबात होणार नाही. अर्णवच्या आई वडिलांना मी सोडलं नाही तर तिथे या ईश्वरीचा या वल्लरी समोर काय टिकाव लागणार आहे. तर इकडे ईश्वरी अर्णव आतमध्ये येतात. ईश्वरी धावत येऊन बाबांना मिठी मारते, त्यांना भेटते. अर्णव बाबांच्या पाया पडतो. दोघेही बाबांच्या शेजारी बसलेले असतात. अर्णव बाबांचा हात हातात घेतो. ईश्वरी त्या दोघांकडे बघते. अर्णव बाबा दोघही एकमेकांशी नजरेने बोलतायत हे तिला कळतं. तर थोड्या वेळाने ईश्वरी अर्णव त्या दोघांनाही जेवणासाठी पाटावर बसवतं. ताटाभोवती छान रांगोळी काढलेली असते आणि लेक जावयासाठी छान 5 पक्वानाचं जेवण बनवलेलं असतं. अर्णव म्हणतो हे एवढं सगळं बघून तुमच्या घरी काहीतरी स्पेशल आहे असं वाटायला लागले. ईश्वरीची आई म्हणते अहो लग्नानंतर आज पहिल्यांदा तुम्ही आमच्याकडे जेवायला येताय आणि तुम्ही आमच्यासाठी स्पेशलच आहात. आत्या म्हणते शेवटी काय, मनात नसलं तरी नातं जोडले म्हटल्यावरती एवढं तरी करावंच लागणार आहे. अर्णव म्हणतो का एवढं सगळं खूप आहे, मी एवढं नाही खाऊ शकणार. सुप्रिया म्हणते नाही या, आता तुमचं डाएट वगैरे सगळं काही बाजूला ठेवायचे. जावयाचा मान असतो तो, आज तुम्हाला हे सगळं काही संपवायचं आहे. अर्णव म्हणतो मी हे सगळं संपवतो, पण हे सगळं संपवण्याचं कंपल्शन मिस इंदोरला सुद्धा आहे. आई म्हणते हो, तिला सुद्धा हे सगळं संपवावं लागणार आहे. ईश्वरी अर्णवकडे तोंड वाकडं करत बघत असते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय, दोघंही जेवणाला सुरुवात करणार असतात. नम्रता म्हणते नाही या, थांबा, हे असं जेवायचं नाहीये तुम्ही. दोघांनी नाव घ्यायचंय आणि मग त्यानंतर एकमेकांना घास भरवायचंय. ईश्वरी काही तयार नसते. अर्णव म्हणतो प्रथा आहे, आपल्याला ही प्रथा तर पाळावीच लागेल. हो ना आई.
आई म्हणतात हो. ईश्वरी अर्णवकडे आ करून बघत असते. अर्णव पटकन तिच्या तोंडात घास कोंबतो. आई म्हणतात ईशू आता तू अर्णवरावांना हा घास भरव. ईश्वरी अर्णवला घास भरवते. थोड्या वेळाने ईश्वरी किचन मध्ये जाते आणि आईला म्हणते आई त्यांनी माझ्यासोबत जबरदस्तीने लग्न केले. आई म्हणते अगं त्यांनी मनात काहीच ठेवलेलं नाहीये. मग आपण तरी कशाला धरून बसायचं. मागचं सगळं काही विसरून जायचं. ईश्वरी म्हणते नाही आई मला ही जबरदस्तीची नाती नाही निभावता येते. ईश्वरीचं बोलणं आईला काही आवडलेलं नसतं. असेच मालिकेंचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.